चर्चेच्या मुद्द्याकडे मंडळी, पुणे रेल्वे स्टेशनचं नाव बदला आणि थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या अशी मागणी भाजपच्या खासदारांनी केली आहे. त्याला विरोध करणारे म्हणतात पेशव्यांचं नाही महात्मा फुलेंचं नाव द्या, तर कुणी उपहासात्मक म्हणतंय बुधवार पेठेला मस्तानीचं नाव द्या. ज्या पुणे स्टेशनच्या नावावरून हे सगळं राजकीय रणकंदन सुरू आहे ना, त्या पुणे स्टेशनची काय अवस्था आहे माहिती आहे? ज्या पराक्रमी बाजीरावांचं नाव पुणे स्टेशनला द्या असं खासदार महोदया म्हणतायत, त्या पुणे स्टेशनवर खिसे कापूंचं साम्राज्य आहे. स्टेशनला गर्दुले आणि नशेडी टोळ्यांचा वेढा पडलाय. त्यांचे पराक्रम थांबवता येत नाहीयेत. स्टेशन परिसराला चहूबाजूनं अतिक्रमणांनी घेरलंय. ते काढणं यांना जमत नाही, जमणार सुद्धा नाही. त्यासाठी कदाचित बाजीरावांना पुन्हा जन्म घेऊन एखादी लढाई लढावी लागू शकते. एवढा जटिल प्रश्न आहे, अतिशयोक्ती अजिबात नाही. स्वच्छतागृहाची अवस्था पाहिली तर बाजीरावच एखाद्याला घोड्याच्या टाचेखाली देतील अशी अवस्था. स्टेशनच्या परिसरात पावसाळ्यात गटाराचं पाणी तुंबून राहतं. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर तुम्ही नाकाला फडकं लावल्याशिवाय 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ तिथं ते रेल्वेची वाट पाहू शकत नाही. इतकी दुर्गंधी आहे, तुम्ही अनुभवली असेल. मुलींना पळून नेण्याच्या अत्याचाराच्या घटना या स्टेशन परिसरात घडल्या. आज फुले असते ना तर त्यांनी आसूड काढला असता. सामान्य लोकांना आराम करायला पुरेशी जागा नाही म्हणून लोक नाईलाज असतं प्लॅटफॉर्मवर पेपर टाकून पाठ टेकतात. हे चित्र बदलण्याची जबाबदारी कुणाची आहे? खासदारांची आहे ना. पण हे सगळं बदलण्यापेक्षा नावाची पाटी बदलणं हे किती सोपं आहे. आणि आपल्या नेत्यांना त्याच्यातच पराक्रम वाटतं. इतिहासातल्या महापुरुषांच्या पराक्रमावर आजच्या नेत्यांचं सगळं राजकारण सुरू आहे. पण उद्याची पिढी यांना विचारणार आहे तुमचा पराक्रम काय, तेव्हा हे काय सांगतील? आम्ही पाट्या बदलल्या. तरीही नावावरून राजकारण करणं आणि ते पेटवणं आपल्या देशात थांबणार नाही. तो शेक्सपियर म्हणाला होता नावात काय, पण नावात काय नाहीये ते आमच्या नेत्यांना विचारा. नावात मतांची बेगमी आहे, नावात झुंजवण्याची ताकद आहे, वाद पेटवण्याची क्षमता आहे, नावात मूलभूत प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचं सामर्थ्य आहे. त्यामुळे इथं कायम नावावरून लढाया लढल्या आणि लढवल्या जातात. आज शेक्सपियर जिवंत असते तर त्यांनी डोक्याला हात लावला असता आणि म्हणाले असते सॉरी चुकलं माझं. दंडवत घातला असता या सगळ्यांना आणि म्हणाले असते नावात खूप काही असतं. शेवटी गुलजारांची ती ओळ आठवते. गुलजार म्हणाले नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा, पण खरंच नाव बदलून चेहरा बदलणार आहे का हा सवाल सामान्य पुणेकर विचारतो. पण ही चर्चा का घडते बघूया खास. पुणे स्टेशनच्या नामकरणाचा वाद, राजकीय दावे प्रतिदावे जोरात, पेशवे फुलेंनंतर जिजाऊंची चर्चा, उबाठाचा कुलकर्णींविरोधात मोर्चा. पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णींच्या या मागणीनं गेल्या काही दिवसात वाद नसलेल्या पुण्यात नवा वाद सुरू झाला. अपुरी आसन व्यवस्था, बंद पडलेलं शौचालय, सुरू नसलेल्या लिफ्ट सुविधेमुळे पुणे स्थानकात येणारे प्रवासी त्रस्त असतात. या सगळ्या असुविधांकडे कानाडोळा करत मेधाताईंनी पुणे स्थानकाच्या नामकरणाला महत्त्व दिलं आणि रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव यांचं नाव द्यावं म्हणून थेट सरकारकडे पत्रव्यवहार केल्याचं त्यांनी जाहीर केलं. पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी ही पुण्यातल्या अनेक संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे. मी सुद्धा आज त्याचा पुनरुच्चार आजच्या मीटिंगमध्ये केला. कुठलंही रेल्वे स्टेशन असू देत, कुठलंही एअरपोर्ट असू देत, ते भारताच्या त्या ठिकाणच्या इतिहासाशी त्याचं कनेक्शन असावं यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. मेधा कुलकर्णींच्या या मागणी विरोधात तात्काळ प्रतिक्रिया उमटल्या. मराठा संघटना तसंच आंबेडकरी पक्षांनी बाजीराव पेशव्यांच्या नावाला विरोध केला आणि थोरले बाजीराव पेशवा नव्हे तर महात्मा फुलेंचं नाव द्यावं अशी मागणी केली. बहुजनांचं एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख आहे. आम्हाला परत आधुनिक पेशवाई नकोय म्हणून पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे. पुण्याच्या रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देऊ नये. पुण्याच्या रेल्वे स्थानकाला क्रांतीसूर्य
महात्मा ज्योतिराव फुले यांचेच नाव देण्यात यावे. द्यायचंच असेल नाव तर महात्मा ज्योतिबा फुले रेल्वे स्टेशन किंवा नामदार गोपाळकृष्ण गोखले रेल्वे स्टेशन असं नाव देण्यात यावं. त्याचवेळी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंनी पुणे स्टेशन करता राजमाता जिजाऊंचं नाव पुढे केलं. बेचिराग झालेलं पुणे शहर वसवण्याचं ऐतिहासिक काम राजमाता जिजाऊने केलेलं आहे. हा पुण्याचा जो काही कायापालट झालेला आहे त्या पाठीमागं फक्त आणि फक्त राजमाता जिजाऊ आहेत. त्यामुळे पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊ यांचंच नाव देणं संयुक्तिक ठरेल. पुणे स्टेशनच्या नामकरणावरून दावे प्रतिदावे केले जात असतानाच याचे राजकीय पडसाद सुद्धा उमटले. नामांतराच्या मुद्द्यावरून पुण्यात पोस्टर वॉर सुरू झालं. भाजप राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींच्या मागणीला उत्तर म्हणून शहरात ठिकठिकाणी खोचक बॅनर झळकले. ठाकरेंच्या शिवसेनेनं लावलेल्या या बॅनरमध्ये कोथरूडच्या बाई नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा असा टोला लगावण्यात आला. या बॅनरमुळे शहरात राजकीय वातावरण तापलं. कोणाचे नाव द्यावं ऐतिहासिक पुरुषांचं हे पुणे स्टेशनचं मोठेपण होणार आहे निश्चित. परंतु पेशव्यांच्या नावाला विरोध करत असताना पेशव्यांच्या नावाला विरोध का करताय हे विचारण्याचा सुद्धा आम्हाला अधिकार आहे असं आम्ही मानतो. अटकेपार झेंडे लावणारे पेशवे, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर करणारे पेशवे, लाल किल्ल्यावर महाराजांचा भगवा झेंडा फडकवणारे पेशवे तुम्हाला का नकोत हा आमचा प्रश्न कायम राहील. आम्ही मेधाताईंनी जे काही केलेलं आहे ही मागणी, त्या मागणीला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि याला जर जाणीवपूर्वक वेगळं वळण दिलं गेलं तर ह्या वेळेस मात्र आम्ही रस्त्यावर उतरणार. मेधा कुलकर्णी यांनी हे जे नाव सुचवले ते एक ब्राह्मण म्हणून सुचवले का हा सगळ्यात महत्त्वाचा त्यातला पहिला मुद्दा आहे. पुणेकर म्हणून आम्हाला नाव बदलण्याची गरज नाही, कारण पुणे हेच लय मोठं नाव आहे. त्यामुळं पुणेकर म्हणून आम्हाला असं वाटतं की पुणे स्टेशन हेच नाव राहिलं पाहिजे. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचे सेवक असलेले हे बाजीराव पेशवे आहेत. त्यांचं कर्तृत्व मोठं असलं तरी त्यांची गादी ही साताऱ्यात होती आणि कारभार पुण्यातनं पाहत होते. त्यांचा जन्म देखील पुण्यातला नाही. शहरं किंवा सरकारी ठिकाणांच्या नामकरणाचं आणि नामविस्ताराचं सध्या सत्र सुरू आहे. त्यामुळेच भाजप खासदार असलेल्या मेधा कुलकर्णी पुणे रेल्वे स्थानकाच्या नामकरणाची मागणी करतात. पण त्यांच्या या मागणीनंतर पुण्यात पुन्हा एकदा इतिहासावरून राजकारण तापल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे रेल्वे स्थानकाचं नामकरण करण्याआधी रेल्वे स्थानकातील असुविधा दूर केल्या जाव्यात हीच अपेक्षा रेल्वे प्रवासी व्यक्त करतायत. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या सगळ्या